दोडकं म्हणलं की आपल्यापैकी बरेच जण नाकं मुरडतात. दोडक्याची भाजी लहान मुलं काय मोठी माणसं सुद्धा बरेच जण खात नाही. पण दोडक्याचा हा प्रकार जर तुम्ही केला ना, तर न खाणारे सुद्धा अगदी आवडीने मागून खातील असं चटकदार दोडक्याची कापं तयार करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. दोडक्याची भाजी ही बरेच जणांची नावडती असते आणि म्हणूनच आज आपण जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही दोडक्याची कापं तयार करणार आहोत की जेणेकरून न खाणारे सुद्धा ही दोडक्याची भाजी अगदी आवडीने खातील. आता ह्या दोडक्याला बऱ्याचशा असा शिरांचा हा भाग असतो आणि त्या थोड्याशा अशा कडक असतात. त्यामुळे हा शिरांचा भाग असा मी जसं दाखवतेय तसा सुरीने खरवडून काढायचा आहे, किंवा आपलं बटाटा सोलाचं जे सोलाणं असतं की नाही, त्याच्याने सुद्धा तुम्ही जरी ही वरच्या शिरांचा भाग काढलात ना तरीही चालेल. आणि त्यानंतर दोडकं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि याची अशी जशी मी दाखवते त्या पद्धतीने कापं तयार करून घ्यायची आहेत. या पद्धतीने कापं तयार केल्यामुळे हे दोडकं ना चवीला खूप छान लागतं. मुळात म्हणजे यामध्ये बराचसा पाण्याचा अंश असतो, तो सुद्धा सगळा निघून जातो. आणि ही दोडक्याची कापं या पद्धतीने केल्यामुळे थोडीशी अशी छान कुरकुरीत तयार होतात. बरोबरीने सर्व मसाला आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. आता बाकी सुद्धा सगळ्या दोडक्याची मी एकाच मापाची ही अशी कापं तयार करणार आहेत की जेणेकरून दिसायला ते छान दिसतं. आता सगळी कापं या पद्धतीने अशी तयार केलेली आहेत. आता आपण यामध्ये बराचसा पाण्याचा अंश असतो, याकरता आतमध्ये आपण याला सगळीकडे असं मीठ चोळून घेणार आहोत की जेणेकरून मीठ सुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल. आणि मीठ लावल्यामुळे यामध्ये जे जास्तीचं पाणी असतं ना ते सगळं रिलीज होतं. म्हणजे दोडकं मीठ लावून ठेवल्यामुळे याचं पाणी सोडायला लागतं, म्हणून हे असं सुरुवातीला मीठ लावायचं म्हणजे दोडकं छान असं चवीला सुद्धा लागतं आणि पाणी सुद्धा त्याचं रिलीज होतं. एक 10 मिनिटं मी हे बाजूला ठेवलं होतं. त्यानंतर हे दोडकं अगदी मऊ झालेलं असतं आणि यामधलं बरंचसं जे पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. बघा, या पद्धतीने हे असं दाबून घ्यायचं आहे. बघा, माझ्या बोटांवरनं सगळं हे पाणी असं निघून जात आहे. असं चांगलं घट्ट दाबून घ्यायचं आहे. आपण हे जे कापं तयार केली ना त्याच्यामुळे बरंचसं पाणी निघून जायला मदत होते, म्हणून या पद्धतीने हे असं कापून घ्यायचं आहे. बघा, अगदी व्यवस्थित हे असं जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे. जर हे पाण्याचा भाग असाच ठेवला ना आणि जर आपण ही कापं तयार केली तर मग मात्र दोडकं अगदी गिळगिळीत लागतं. म्हणून हा पाण्याचा भाग शक्य होईल तेवढा आपल्याला दाबून चांगला असा निथळून काढून घ्यायचा आहे की जेणेकरून पाणी कमी होईल आणि जे आपण दोडक्याला मसाला लावू तो सुद्धा असा अगदी व्यवस्थित याला चिकटून राहील आणि दोडकं मुळात म्हणजे अगदी खाताना पाणचट लागणार नाही आणि मस्त असं कुरकुरीत तयार होईल. अजिबात गिळगिळीत किंवा अगदी मऊ असं तयार होणार नाही. आता सगळे दोडक्यांची कापं ही मी अशी चांगली हातावर दाबून दाबून यामधलं सगळं पाणी असं काढून घेतलेलं आहे. आता बघा, बऱ्यापैकी हे असं पाणी निघालेलं आहे. आता याला आपल्याला मसाला लावायचा आहे, पण तत्पूर्वी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ही सगळी कापं अशी काढून घ्यायची आहेत. आणि याला ना एक छान असं टेस्ट येण्यासाठी आपण आलं आणि लसणाची पेस्ट लावणार आहोत. तर माझ्याकडे इथे आलं आणि लसणाची भरड होती, अगदी बारीक केलेली पेस्ट नव्हती, पण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर अशी जरी पेस्ट तुम्ही याला लावलीत ना तरीही छान होईल. माझ्याकडे आज नव्हती त्यामुळे मी हे थोडंसं असं बारीक खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. हे असं आलं लसूण लावल्यामुळे काय होतं तर चव खूप छान येते. आता हे आलं लसूण लावून असंच थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि तोवर आपण एक आवरणाचं साहित्य तयार करतोय. त्याकरता 2 चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीतपणा छान येईल. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा साधारण लाल तिखट घालून घ्यायचं आहे किंवा जास्तीचं लाल तिखट घातलं तरीही चालेल. 1 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. आणि मुख्य म्हणजे चटपटीतपणा आणि चटकदारपणा यावा याकरता अर्धा चमचा आमचूर पावडर इथे मी घातलेली आहे. आता हे सगळे जिन्नस कोरडे आहेत आणि ते एकत्रित व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत. दोडक्याला स्वतःच बरंचसं पाणी सुटत राहतं, त्यामुळे अजिबात आपल्याला या मिश्रणामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाहीये. आता हे मिश्रण असंच कोरडं ठेवायचं आहे. बाकी इतर सुद्धा तुम्ही सुरणाची कापं, वांग्याची कापं कशालाही हा मसाला जरी तुमचा जास्तीचा शिल्लक राहिला तरी सुद्धा लावू शकता. बघा, हे असं चांगलं व्यवस्थित टॅप करून
व्यवस्थित लावून घ्यायचं आहे की जेणेकरून कुठेही मसाला लागला नाही असं झालं नाही पाहिजे. आणि जास्तीचं जे पीठ असेल ते थोडंसं झटकून काढून घ्यायचं, म्हणजे अगदी फार जास्त सुद्धा जाडसर थर यावर असा लागला जात नाही. हे बघा अगदी मस्त असं सगळ्या बाजूने मी व्यवस्थित असं लावून घेत आहे. सगळीच कापं या पद्धतीने अशी तयार करून एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता लगेच आपण ही कापं शॅलो फ्राय करणार आहोत. इथे मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि यावर आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मी तेल घातलं, तवा चांगला गरम झालेला आहे आणि ही कापं अशी लगेच करून घ्यायची. जेवायला बसायच्या अगोदर ना लगेच ही अशी कापं करायची आहेत. फार वेळ आधी जर करून ठेवली तर ती नरम पडतात. त्यामुळे आयत्या वेळेस जेव्हा जेवायला बसणार असतो त्यावेळेस अगदी 5 मिनिटं आधी तुम्ही ही कापं तयार करून ठेवू शकता. या पद्धतीने आता मोठा ते मध्यम आच ठेवून मी एक बाजू चांगली अशी थोडंसं तेल टाकून शेकवून घेतलेली आहे. अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे की जेणेकरून छान असं हे खरपूस आणि खमंग आपली ही कापं तयार झाली पाहिजेत. आता एक बाजू चांगली शेकल्यानंतर ही अशी पलटी करून घ्यायची आहे. बघा मस्त असा रंग आलेला आहे आणि खरपूस अशी ही आपली कापं तयार झालेली आहेत. आपण याला जो मसाला लावला ना त्यामुळे आपली नेहमीची दोडक्याची भाजी ना खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, कारण ती पानचट लागते, कारण यामध्ये बरचसा पाण्याचा अंश असतो. पण या पद्धतीने जर तुम्ही कापं केली ना तर जेवणासोबत एक डाव्या बाजूचं तोंडी लावणं म्हणून तुम्ही हे करू शकता. आणि अगदी अशी दोडक्याची भाजी खात नाही असं सुद्धा होत नाही. दोडक्यामध्ये बरेचसे असे गुणधर्म आहेत की ते आपल्याला खायलाच पाहिजेत आणि प्रत्येक सीझनल भाजी ही प्रत्येकाने आवर्जून खाल्लीच पाहिजे. याकरता जर तुम्ही कधी दोडकं खात नसाल तर मात्र या पद्धतीने ही दोडक्याची कापं नक्की तयार करून पहा. मुलांना सुद्धा अगदी नुसतीच सुद्धा खातील इतकी छान ही अशी सुरुवातीला मस्त कुरकुरीत ही कापं लागतात, पण थोडा वेळ जरी झाला ना तरी सुद्धा ही कापं नरम पडतात. त्यामुळे जेवायला बसायच्या अगोदरच लगेच ही कापं अशी तयार करून घ्यायची. तुम्ही यापूर्वी कधी हा दोडक्याच्या कापांचा प्रकार पाहिला होता का हे मला कमेंट करून नक्की कळवा. गरमागरम वरण भात किंवा पोळी भाकरी कशा बरोबरही ही दोडक्याची कापं अतिशय छान लागतात. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.